नमस्कार, मी रुपाली बर्वे. वेबदुनियाच्या या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आणि आज आमच्या बरोबर खूपच प्रमुख पाहुणे आहे दिलीप करपेजी. खूप खूप स्वागत आहे आपलं. नमस्कार. आणि यांनी जे आहे ते रामचरण पादुका यात्रा केलेली आहे, जी चित्रकूट ते अयोध्या आहे. आणि त्यानंतर यांनी अयोध्या ते धनुषकोटी देखील यात्रा केली आहे. सोबतच यांनी नर्मदा परिक्रमा देखील केली आहे. तर इतकी जेव्हा परिक्रमा आणि यात्रा केली असेल तर त्यांचे अनुभव निश्चितच खूप छान आणि आपल्याला जे सांगण्यासारखे असतील. तर आम्ही सगळ्यात आधी आपल्याला हे विचारू की इतकं इन्स्पिरेशन कसं मिळालंय आपल्याला? खरगोणला राहतो म्हणजे नर्मदा जवळ आहे. महेश्वर, मंडलेश्वर, ओंकारेश्वर तर ओढ होती की नर्मदा परिक्रमा केली पाहिजे. पुष्कळ लोक तिथे नर्मदा परिक्रमाला जात होते. त्यांच्याशी भेटणं झालं की ते खूप अनुभव सांगायचे. तर मग असं वाटलं की नर्मदा परिक्रमा केली पाहिजे. मग हा विचार आला की दोघंही करू आणि स्कूटरनी करू. मग तयारी केली आम्ही आणि परिक्रमाला सुरुवात केली. ममलेश्वर तिथे गौमुख घाट एक, त्या गौमुख घाटवर संकल्प होतो. संकल्प घेतला म्हणजे संकल्प असा घ्यायचा की जो आपण करू शकतो. तर नुसता हाच संकल्प घ्यायचा की आमची परिक्रमा आम्ही करतोय आणि आमची परिक्रमा चांगली झाली पाहिजे. खूप आपण कठीण एक संकल्प घेतला की आम्ही खालती झोपू, असं करू, पाणी हेच वालं पिऊ, मग नुसतं पांढराच आपण जेवू. तर मग त्याच्यात काय होतं की आपलं पूर्ण लक्ष मग ते परिक्रमावरती कम आणि त्या संकल्पावरती राहतं. बरोबर. मग काही वेळा ती संकल्प नाही झाला की त्रास होतो. मग तर काही लोक नुसते परत चालले जातात की ते संकल्प पूर्ण नाही होत त्यांचा. तर नुसता हा संकल्प घ्या की आम्ही खूप आनंदाने ही परिक्रमा करू आणि जे जे आमच्याशी होईल ते नुसतं तेच करू आम्ही. हे संकल्प घेऊन आम्ही परिक्रमा चालू केली. मध्य प्रदेशचे 16 जिल्हे आहेत. आणखीन एक जिल्हा महाराष्ट्र आहे आणि 4 जिल्हे गुजरातचे. अशी मिळून ही परिक्रमा पूर्ण होती. पहिले ही परिक्रमा 1350 किलोमीटर लांबीची होती. मग 5 मोठे बांध झाले आता, तर थोडा विस्तार झाला. बरोबर. तर लगभग 4000 किलोमीटरची ही परिक्रमा स्कूटरने आम्ही केली. 100 किलोमीटरचा एक एव्हरेज होता. तर 40 दिवस आम्हाला लागले आणि खूप आनंदाची ही परिक्रमा झाली. काय आपल्याला याच्यात चमत्कारी अनुभव झाले की म्हणजे ही यात्रा आपण जेव्हा करतो तेव्हा काही जसं आपण म्हटलं की संकल्प अगदी आपण असा घेऊन नाही चालायचा की पूर्ण न हो यात्रा, पण इतकी यात्रा करतो तेव्हा मनात खूप भक्तिभाव असतात आपले. तर काय अनुभव आला आपल्याला? जेव्हा आपण निघतो तेव्हा खूप सारे प्रश्न डोक्यामध्ये येतात की कसं होईल, हे तसं होईल, हे कसं होईल. आणि मग एकदा धीरे 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 आपण तिकडे वळलो तर मी सांगतो की नर्मदा माई धीरे 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 आपल्या आत येते. हा म्हणजे नर्मदा माईमध्ये आपण आणि आपल्यामध्ये नर्मदा माई समावून जातो बिलकुल. आणि त्याच्यानंतर तर आपल्याला असं वाटतं की नर्मदा नाही वाहते, आपणही वाहत चाललोय. काही त्रास नाही होत. जितका त्रास इकडे आहे परिक्रमेच्या बाहेर त्याच्यापेक्षा अत्यंत कमी त्रास तिकडे, म्हणजे नाहीसा म्हणू शकतो आपण. काहीच त्रास नाही होत. खूप लोक माईची मदत करतात, ते माईची मदत करतात. आणि माध्यम पण म्हणजे त्यांना सेवा करायची आहे माईची, पण ते परिक्रमा नाही करू शकत आहे, तर ते आपली सेवा करतात. ते सांगतात आपल्याला कि हम तो परिक्रमा नहीं कर सकते पर हम आपकी मदद कर रहे हैं, तो ये हमारी सेवा है. पूर्ण परिक्रमाच्या रस्त्यात खूप आश्रम आहे. दुसरं नर्मदा परिक्रमा नोव्हेंबर ते मार्च या महिन्यात होती. 4 ते 5 हजार लोक रोज निघतात, म्हणजे ममलेश्वरहून. आणखीन ठिकाणहूनही निघतात. पण त्याच्यामध्ये पुराणामध्ये असं लिहिलेलं आहे की पूर्ण परिक्रमा झाल्यावर तो जल ते ओंकारेश्वर
या शिवलिंगावर आपल्याला अर्पण करावं लागतं. तर कुठल्याही आपण परिक्रमा उचलली तर आपल्याला इथे यावं लागतं. बरोबर. म्हणून लोक काय करतात की इथनच चालू करतात. म्हणजे परिक्रमा झाली की तिथेच जातात. जबलपूरहून केली, अमरकंटकहून केली, या तिकडे गरुडेश्वरहून केली, तर मग परिक्रमा तिथे पूर्ण होईल, मग इथे यावं लागतं. हा, तर म्हणून जास्ती लोक इथं परिक्रमा करतात. कुठूनही सुरू करू शकतो. हा हा हा, तर त्याचं काही असं ठराविक हे नाही की इकडनं इकडे. हा, कुठनंही करा, पण शेवट जे आहे. हा, म्हणजे परिक्रमा पूर्ण इथेच होईल जेव्हा जल जो आहे. आणि दुसरं काय मी एक हे सांगतो की 2 ठिकाणी आपण तट परिवर्तन करतो. तट परिवर्तन म्हणजे दक्षिण तट म्हणून आपण चालू करतो. बरोबर. आणखीन मग उत्तर तट आणि परत दक्षिण तट, अशी ही परिक्रमा होती. आणखीन जल परिवर्तन करतो आपण, म्हणजे गोमुख घाटवरती आपण पूजा करतो, संकल्प घेतो आणि गोमुख घाटून पाणी घेतो आपण नर्मदा माईचं. आणि ते पाणी आपण आपलं समुद्रापर्यंत, म्हणजे भरूच, विमलेश्वर 80 किलोमीटरची आमची समुद्र यात्रा होती. असं म्हणतात की नर्मदा माईचं जे पाणी आहे ते 40 किलोमीटर पुढेपर्यंत समुद्रामध्ये ती नर्मदाच आहे. बरोबर. हा, आणि त्याच्या पार जावं लागतं. परिक्रमा म्हणजे त्याच्या मागून निघायचं. बरोबर. हा, तर मग त्याच्या मागून बोटने आपण जातो. मग तिथे समुद्र देवताची पूजा करतो आपण, रत्नसागर म्हणतात तिला. आणि तिथले अर्ध जल जे आपण घेऊन आणि अर्ध परत मग समुद्री जल त्याच्यात भरतो आणि ते जल अंतट परिवर्तन करून आपण इकडे निघतो. मग आपण अमरकंटकला जेव्हा पोहोचतो तिथे माईक की बगिया एक स्थान आहे, माईक की बगिया, तिथे असंच ते त्याच्या मागून निघावं लागतं. तर तिथेही पूजा होती. अर्ध जल तिथे म्हणजे ते कुंडामध्ये टाकावं लागतं आणि तिथं अर्ध जल परत घेऊन आपली वाटल परत तयार. मग ती परत आपण ममलेश्वरला येतो आणि ममलेश्वरला ते आपला संकल्प झाला की मग परत ते अर्ध जल ओंकारेश्वरमध्ये शिवलिंगवर आणि त्याच्याहून अर्ध नर्मदा नदीमध्ये आणि परत गौमुखाचं जल घेऊन आणि आपल्या घरी जातो आपण. ते आपल्या पूजेत ठेवतो आपण. तर अशी ही परिक्रमामध्ये जे आहे जल परिवर्तन आणि 2 ठिकाणी तट परिवर्तन, तर हे एक वैशिष्ट्य आहे तिथलं. म्हणजे हे केलं पाहिजे, है ना. तर हे सगळं मग एक पुस्तक लिहिली आम्ही, नर्मदा परिक्रमा पूर्ण आनंद की. याच्यामध्ये आम्ही कुठे आश्रम आहे, कुठे थांबायच्या जागा आहे, कुठे कोणचे मंदिर आहे पाहायसारखे, पांडवकालीन मंदिर आहे की नंतरचे मंदिर आहे, तिथलं वैशिष्ट्य काय आहे, मग नर्मदा पुराणमध्ये त्याबद्दल काय लिहिलेलं आहे, ते सगळं त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. म्हणजे पुस्तक वाचा आणि यात्रा करा. हो, म्हणजे गाईड आहे ती पुस्तक. बिलकुल 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 संपूर्ण माहिती मिळेल, संपूर्ण माहिती. हा, आणखीन नर्मदा परिक्रमाचे आपले काही नियम कायदेही आहे. हा, की व्हाईट ड्रेस हवा. अच्छा. हा हा, सफेद वस्त्र. सगळे लोक सफेद वस्त्र, म्हणजे सफेद वस्त्र पाहिले म्हणजे परिक्रमा. एक दंड हवा, एक दंडही असतो, कोदंड, है ना. आता वाहनामध्ये जातात तर दंड वगैरे काही ठेवत नाही, पण जे पायी जातात, म्हणजे मार्कंडेयजींनी सर्वात पहिले नर्मदा परिक्रमा केली ती, 3.5 वर्ष लागले होते त्यांना. तर दंड 2-3 कामाचे येतो, त्यात म्हणजे येत असेल. एक तर चालायलाही थोडासा आराम, दुसरा पक्षी म्हणजे पशु पक्षी वगैरे आले, मग दुसरे कोणी आलं विटारू तर त्यांच्याशी म्हणजे सुरक्षा करता. तर एक दंड, आसन आपला, आपले आसन, आपलं आसन म्हणजे जिथे आपल्याला थांबायचं असेल तिथे आपलं आसन. हा, लोटी भांड आपलं, ताटे आपलं. अच्छा. हा, ते आपलं. आणि पूजा आपल्याला करावी लागते सकाळी आणि संध्याकाळी. असं सांगतात की नर्मदा काठी म्हणजे सूर्योदयाच्या वेळी स्नान करून आणि तिथे पूजा करायची, नर्मदा माईची पूजा करायची, है ना. आणि मग यात्रा चालू करायची. आणि संध्याकाळी सूर्योदयाला दिवसभरच
म्हणजे थकवा मिटवाय करता परत आंघोळ करायची आणि मग परत पूजा करायची आणि त्याच्यानंतर मग चालायचं नाही. म्हणजे किती बढिया की रात्री नाही चालायचं रात्री नाही आणि एकदम चालायचं. पहाटे नाही चालायचं. तर ते सगळे असे काही नियम आहे. तर ते सगळे या पुस्तकामध्ये लिहिलेत. म्हणजे सगळ्यांना माहिती पडायला हवं की शास्त्रोक्त म्हणजे यात्रा आपण परिक्रमा करतोय तर थोडी शास्त्रोक्त झाली पाहिजे. नुसती यात्रा नको. बरोबर. हा, नुसती यात्रा नको. म्हणजे फक्त मनोरंजन नाही, त्याच्यात हा, धार्मिक हे हवं. हा. पण आपण इतकी यात्रा केली तर आपल्याला तरुण लोक दिसले का याच्यात की बिलकुल. म्हणजे हा थोडासा प्रश्न म्हणजे असा आहे की तरुणांना जायची संधी धीरे धीरे मिळत आहे. तर लोकांना माहिती नाही आहे. दुसरा काउन्सिलर कमी आहे. म्हणजे मी यात्रा केली तर मी सगळ्यांना सांगेन की यात्रा कशी करतात, कुठे जायचं वगैरे. आता मीच काही नाही केलंय तर मग ह्याला सांगेल कोण? कुठना तरी इन्फॉर्मेशन तर मिळायला पाहिजे ना. इन्फॉर्मेशन मिळते लोक जातील. तर धीरे धीरे आता पण एक गोष्ट आहे, 4 ते 5 हजार लोक रोज निघतात. युथही असतो पण व्हाईट हेअर्स जास्ती. व्हाईट हेअर जास्ती. एक तर काय सगळ्यांना असं वाटतं की सगळं काम झालं आता आपण धार्मिक कार्य करू. बरोबर. पण त्यांना हे नाही माहिती की आता म्हणजे शरीर जे आहे तेही थकलंय. तर 10 किलोमीटर 20 किलोमीटर असे चालत राहतात ते धीरे धीरे. आणखीन 20 to 30% खंड परिक्रमा करतात. म्हणजे 15-20 दिवस केली, मग काही झालं मग घरी, मग परत येतात, मग तिथनं परत चालू, अशी परिक्रमा होती. हा, खंड परिक्रमा. खंड परिक्रमा सोडलंय ना पुन्हा तिथं नाही, परत पुढची चालू. तर मी हे पाहिलं की सॉफ्टवेअर इंजिनियर एक जोडपं होतं. ते 12 वाजता आपलं लॅपटॉप घेऊन बसून जायचे. 12 पासून त्यांचं ऑफिस चालू. मग ते रात्रीपर्यंत ते ऑफिस करायचे. मग सकाळी 5:30-6 उठले की परिक्रमा चालू त्यांची. आणि 11:30 पर्यंत रोज चालायचे ते. म्हणजे 30 किलोमीटर त्यांचे होऊन जायचे. बरोबर. 30 किलोमीटर रोज चालायचे. म्हणजे परिक्रमाही चालली आहे आणि आपलं कामही चाललंय. आणि खूप 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 आनंदी बिलकुल आमच्याशी भेटले ते. तर खूप म्हणजे खूप ठरवलं तर सगळं शक्य आहे. हा, म्हणजे खूप बिलकुल जो आहे. म्हटलं तुम्ही आता कशाला निघाले? हे सगळं नोकरी वोकरी चालली आणि हे सगळं परिक्रमाही चालली आणि ऑफिसही चाललंय. कुठं नेट मिळतं, कुठं नाही मिळतं. तर बोले आमच्यावरती त्यांना माहिती आहे की नेट नाही मिळणार तर हे काम नाही करणार. बरोबर. पण माईची कृपा अशी आहे की असा काही त्रास झाला नाही. काही मशीन त्यांच्याजवळ होतं. तर बोले हे आम्ही लावून देतो, तर मला नेटचा काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि आश्रमामध्ये तिथे आपलं काम चाललंय. एक आणखीन गोष्ट सांगायची होती की महाराष्ट्रीयन लोक जास्ती यात्रा करतात. म्हणजे महाराष्ट्राहून हा, महाराष्ट्रातून खूप लोक येतात. म्हणजे 75% यात्रा करू शकेल मोठा तिथे. आकडा आहे खूप. खूप मोठा आकडा. आणि दुसरं म्हणजे खूप सिन्सिअरली यात्रा करतात ते. पूर्ण बिलकुल ज्याप्रमाणे ते लिहिलेलं आहे, शास्त्रानिक नियम सगळे बिलकुल. आणि रोज 20 ते 30 किलोमीटर चालतात. हा, सकाळी जितकं जास्ती चालू शकतो जितकं चालतात. एकदा जेवण खाण झालं की मग थोडासा स्पीड कमी होऊन जाते. आणि 3-4 वाजता आपला रेस्ट मध्ये येतात ते. जे लोक पायी प्रवास करतात त्यांना किती वेळ लागत असेल पूर्ण करायला परिक्रमा? 4 ते 4.5 महिने लागतात. हा, मग काही असेही असतात जे तरुण आहे, थोडस ज्यांना प्रॅक्टिस आहे, ज्यांना घरी चालायची प्रॅक्टिस आहे, म्हणजे शेतीवाडीवाले आहे, ते तर 3.5 महिन्यातही होऊन जाते. स्पीडवर. आणि जे दुसऱ्या सेक्टरचे, कॉर्पोरेट सेक्टरचे या दुसऱ्या सेक्टर मध्ये आहे, त्यांचं चालणं थोडं कमी होतं. पण सध्या आघात आहे, तर ते 20 किलोमीटर 25 किलोमीटर असे चालतात ते. तर ते 4.5 महिन्यामध्ये त्यांची परिक्रमा होती. पण थोडीशी हिंमत केली की परिक्रमा सगळ्यांची होती आणि त्रास काही नाही. चांगली गोष्ट आहे खूप. आणि आपल्या पुस्तकाने पुष्कळ लोकांना गाईड मिळेलच कसं करायचं आहे. खूप लोक करतात ते परिक्रमा. आणखीन म्हणजे 4-5व्या दिवशी एक फोन येतो की आम्ही हे पुस्तक वाचलं ना, आम्ही यात्रा करतोय, तर काही त्रास झालाय, काही आम्हाला हे झालं तर आम्ही तुमच्याशी गोष्टी करू.
म्हटलं तुम्ही आमच्याशी गोष्टी कराल, आम्ही माईशी गोष्टी करू, तर तुम्ही माईशीच करू घ्या. बरोबर आहे. म्हणजे कारण आणखी काही प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला, है ना. मग आम्ही मोटरसायकलने जातोय तर पेट्रोल मिळेल की नाही आणि हे मिळेल की नाही, मग म्हणजे सगळं मिळेल. निघताना पुष्कळ प्रश्न असतात मनात. हो, ते निघण्याच्या पूर्वी एकदा निघालो की सगळं आपोआप होत. हो, मग नुसता आनंदच आनंद आहे. सरवई ते समंदर या यात्रेत सर्वात चमत्कारी अनुभव कोणता? ही यात्रा आहे, रामाने जिथे जिथे वनगमनामध्ये आपले चरणचिन्ह ठेवले होते त्या ठिकाणी जाऊन आणि तिथली चरणरज ही डोक्याला लावायची, अनुभूत करायचं की त्रेतायुगमध्ये जेव्हा राम गेले असतील आणि हे सगळे प्रसंग झाले असतील तर कसा अनुभव आला असेल. त्या अनुभवाला आम्ही अनुभूत करायला ही यात्रा केली होती. अयोध्या ते रामेश्वरम म्हणजे ही यात्रा 10 राज्यातून जाते. वेगळे वेगळे धर्म, वेगळे वेगळे लोक, संस्कृती वेगळी, संस्कार वेगळे, भाषा वेगळी, सगळंच वेगळं, पण राम सगळ्यांमध्ये एक. काही त्रास नाही. नुसतं रामजीला सांगायचं आहे. रामजीला काय सांगायचं, रामजी ऐकतील, त्याच्या पूर्व म्हणजे हनुमानजी ऐकून घेतात. हा, आणि ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात आणि ते सांगतात की आम्ही तर रामजीची प्रॉब्लेम हल केली होती, मग आमची प्रॉब्लेम हल होती. तामिळनाडूच्या पूर्वी उडिसाला आम्ही तिथे मलकानगिरीला गेलो होतो. उडिया भाषा आणखीन मग खानपानही थोडंसं वेगळं. तिथे गेलो तर एक तिथले पंडितजी होते, पौंडराजी म्हणून होते. ते उडिया भाषा थोडी थोडी, हिंदी थोडी थोडी असं काही समजत होते आम्हाला. आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही आमच्या इथे जेवून जा. म्हटलं आमचं तर जेवण पुढच्या ठिकाणी आहे. आणि 11:30 वाजले होते. नाही, तर त्यांनी सांगितलं की हम यात्रा तो नहीं कर सकता है, पर हम आपको भोजन करा के गिलहरी जैसा योगदान दे सकता है. म्हणजे जेव्हा सेतू बांधला गेला होता तर गिलहरी ही रेती आणून टाकत होती. बरोबर. तर तसाच त्यांनी मग आम्हाला जेवावं लागलं तिथे. म्हटलं बिलकुल आम्ही जेवू तिथे. मग त्यांनी भात वगैरे तिथलं जेवून आणखीन आम्ही पुढे निघालो. असंच एका ठिकाणी काय झालं, मलकानगिरी एक स्थान आहे, तिथे अम्माकुंडच्या पुढे जेव्हा आम्ही जात होतो तर एक म्हातारी बाई आली. त्या म्हातारी बाईने आम्हाला सांगितलं की हा एक तांब्याचा लोटा आहे, याच्यात पाणी आहे, आणि मी खूप वर्षापूर्वी सरयू नदी म्हणजे अयोध्याला गेले होते आणि तिथनं हे मी पाणी आणलं होतं. आणि माझी इच्छा होती की मी हे पाणी रामेश्वरमच्या शिवलिंगमध्ये अर्धे करू मी. पण आता मी इतकी म्हातारी झाले की मला म्हणजे काही असं दिसत नाहीये की मी तिथे जाऊ शकेन. तर रोज या पाण्याला पाहते आणि मला वाटतं की आता काय होईल. तर 2-3 दिवसा अगोदर मला रात्री असं काही वाटलं की तुमच्या इथे कोणी येणार आहे आणि ते रामेश्वरला जाणार आहे आणि तुमचं ते जल तुम्ही देऊन द्या त्यांना. आम्ही तिथे पोहोचलो तर त्या आजी आल्या आणि त्यांनी सांगितलं की बेटा तुम कहाँ, त्यांना सगळ्यांना माहिती पडतं की हे इकडे चाललेत, कारवरती पण लिहिलेलं होतं. तर हा जल तुम्ही घेऊन जा आणि तिथे रामेश्वरमला जाताय आपण तर हे करा. आम्ही घेऊन गेलो ते. आणि त्या आजीला असं वाटत होतं की मी काय करून काही नाही, आणि आम्हालाही असं वाटत होतं की आम्हाला तिथे मग आम्ही तिथलं जल नाही घेतलं, आम्ही हेच जल आमचं. हा, खूप आनंदाने तिथे जे शिवलिंगावरती अर्पण केलं. एका ठिकाणी आणखीन तामिळनाडूच्या आणि आंध्राच्या पहिले कंदकुर्ती म्हणून एक जागा आहे. कंदकुर्ती, ही कंदकुर्ती मध्ये एक राम मंदिर आहे. योगेश हरगे म्हणून तिथे पुजारी आहे.
महाराष्ट्रीयन पुजारी आहे ते. तर त्यांनी सांगितलं की हे मंदिर 18वी शताब्दीचं आहे. आणखीन रामाने स्वयं येऊन हे मंदिर म्हणजे मूर्ती विग्रह जे आहे ते त्यांनी तयार केला असं सांगत होते ते. आम्हाला उत्सुकता वाटली की म्हणजे आपण ऐकू. तर ते सांगत होतं मंदिर हे बनून तयार झालं आणि मूर्तिकार नव्हता मिळत आम्हाला. तर मूर्तिकार नव्हता मिळत तर एका दिवशी काय झालं की 2 व्यक्ती आले आणि ते सांगत होते की आम्ही मूर्तिकार आहे आणि आम्ही ही मूर्ती तयार करू असं. आता आम्हाला काय इतका सुंदर योग आला. पण त्यांनी एक शर्त आत ठेवली की 15 दिवस हे मंदिर उघडायचं नाही, आम्ही आतमध्ये जाऊ आणि 15 दिवस हे मंदिर नाही उघडायचं, आम्हीच बाहेर येणार आहे, तुम्ही काही नका करू. आता ते आतमध्ये चालले गेले पण लोकांना तर असं बैचेनी की कोण आहे काय आणि बंद, न जेवण न खाण न काहीच नाही. 13 दिवस झाले. आता लोकांना वाटलं की भाई आता आपण उघडू याला. आणि त्यांनी ते मंदिर जे आहे ते उघडलं. तिथे कोणी नव्हतं पण विग्रह तयार होता. विग्रह तयार होता. ते योगेश भाऊ सांगत होते की 13व्या दिवशी उघडलं ना हे, हनुमानजीची पूछ नाहीये. 2 दिवस आणखीन आम्ही थांबलो असतो तर ही पूज झाली. हा, तर ते असं मंदिर आहे, मला वाटतं देशामध्ये पहिलं असं मंदिर असेल की तिथे हनुमानजी आहे पण शेपूट नाहीये. म्हणजे लोकांची श्रद्धा पहा आपण. म्हणजे अयोध्या ते धनुष्कोटीपर्यंत, म्हणजे त्रेतायुग मध्ये रामाच्या प्रती जी श्रद्धा होती, आज कलियुग मध्ये आजही ती श्रद्धा आहे. हे पूर्ण जाणून येतं आपल्याला. या प्रवासात हे कळलं तितकेच रामाप्रती बिलकुल बिलकुल असं वाटत होतं की बिलकुल म्हणजे काही त्रासच नाहीये आणि ही यात्रा चालू दे आपली. हा, खूप आनंदाची यात्रा होती. मध्ये बोलले झालं होतं की दक्षिण भारतात आपण जेव्हा बोलत होतो की रामापेक्षा सीतेलाही तेवढंच महत्व आहे, तर त्याबद्दल कसा अनुभव, म्हणजे काय? म्हणजे एक यात्रा आम्ही केली होती, आत्ताच केली आम्ही, ती होती जनकपूरची यात्रा. म्हणजे विश्वामित्रा बरोबर जो हे रामन लक्ष्मण निघाले होते युवावस्थामध्ये. ताळकाचा वध, सुबाहूचं वध, मारीचला बाण मारून फेकलं आणि त्याच्या पुढे गेलं तर पुष्पवाटिका एक स्थान आहे, बाग तळाग है ना, खूप सुंदर फुलहार जागा आहे बिहारच्या बिलकुल मिथिला जवळ. तिथे पहिल्यांदा दोघांनी एक दुसऱ्याचं पाहिलं होतं. आणि त्याच्याच पुढे मग एक स्थान आहे रंगभूमी. ही रंगभूमी म्हणजे तिथे धनुषभंग केला होता, हे जे स्थान आहे. आणि मग जनकपूर येतं. जनकपूरमध्ये जनक महल. एक गोष्ट आणखी सांगतो की जनक महल आणखीन कनक महल म्हणजे इथे अयोध्याला आहे, आणि ओरछाचं महल मध्य प्रदेश में ओरछा आहे, ओरछा है ना, हे तिन्ही महल एकसारखे आहेत. हा, छतरपूरची टिकमगडची ती राणी होती, तिने हे तिन्ही मंदिर बांधले. तिन्ही मंदिर एकसारखे थे. मग तिथे विवाह पंचमीला जनकपूरमध्ये खूप खूप लग्न होतात. म्हणजे जसे आपले 3.5 मुहूर्त आहे ना, मग काही पाहावं लागतात. गुढीपाडवा गेला आता, तर विवाह पंचमीला तिथे मुहूर्त नाही पाहावं लागत मिथिलामध्ये. आणि सगळे लोक म्हणजे अजूनही तो रामविवाह तसाच होतो त्रेतायुग सारखा. वारात येते, वारात स्वागत होतं, फेरे होता, सगळं म्हणजे तसंच होतं जसे म्हणजे त्यावेळेस. हा, म्हणजे मानसमध्ये जसं लिहिलं तसंच. आणि आम्ही वराती म्हणून गेलो होतो इथं ना भारतातून, आमचंही स्वागत तसंच होत होतं. ते वराती आले आणि तिथे जवळजवळ 1-1.5 हजार लग्न त्या दिवशी होतात. मिथिला म्हणजे आपला बिहारचा क्षेत्र आणि तिक थोडासा नेपाळचा. आणि हे सगळे विवाह मोठे मोठे ट्रस्ट आहे. 200 विवाह आम्ही करू
पूर्ण खर्च ते उचलतात, ते सगळं बनवून ठेवतात. लोक येतात, एक दिवस अगोदर येतात, जेवण खाण वगैरे असं फ्री, तिथे मग लग्न लावतात. आणखीन हुंडा वगैरे सगळं सामान वगैरे त्यांना लोक देतात आणि नेक्स्ट डे ते चालले जातात. तिथे रामाला म्हणजे दामाद, दामासाहेब म्हणतात त्यांना. आणि किशोरीजी म्हणते सीताजी. हा, आणि सगळे आपण इकडे श्रीराम म्हणतो, तिकडे ते सीताराम म्हणतात. हा, भेटले की जय सियाराम. सीता म्हणजे मेन. आणि जितक्याही तिथल्या कहाण्या आहे आणि भजन आहे, आणि आता तर हे युट्यूब वरती खूप गाणे वगैरे बनतात, सगळे गाण्यांमध्ये जे आहे ना मिथिला किशोरीचं वर्णन. हा, त्यांचं म्हणणं असं आहे की रामाला राम बनवण्यामध्ये सीताचा हात आहे. आणि हे ते सांगतात की सगळ्यात पहिले रामाने धनुष मिथिलामध्ये चालवला होता, ताळकाचा वध केला होता ना, ती पहिली लढाई, पहिलं युद्ध. म्हणजे रामाला युद्ध करण्याची संधी इथे मिळाली. आणि त्याच्यानंतरचे सगळे युद्ध आहे. हा, म्हणजे रामाला इथे शिकवलं. आणि सीताजींनी अर्धी शक्ती दिली, ते सगळं पूर्ण ते वर्णन तिकडे चालतात. आणि दुसरं मग सीताजीने तिथे असं केलं, किशोरीजीने तिथे असं केलं, तिथे असं केलं, ते सगळे प्रसंग त्यांच्या गाण्यांमध्ये आणखीन त्यांच्या विरुद्धावलीमध्ये मिळतात. आणि आपण म्हणतो की राम राम आपण थोडंसं जास्ती केलं. नाही, किशोरीजू ते करायला लागतात. तो एक वेगळा अनुभव प्रदेश आणि विविधता तिथे पाहायला मिळते. हा, इकडे आपण जाऊ खालती तामिळनाडूमध्ये तो कम्मन रामायण, तर त्याच्यामध्ये थोडस रावणाचं वर्णन जास्ती आहे, कुंभकर्णाचं वर्णन जास्ती आहे, विभीषणाचं वर्णन आहे. आणि ते रावणाला जे हे खूप विद्वान आणखीन हे सगळं दाखवतात, पूर्ण दाखवतात. थोडासा पुढे गेले लंकामध्ये तर सिंहली राम जे रामायण आहे त्याच्यामध्ये तर रावणमय राम म्हणजे रावणाला ते जास्ती केलंय. पण तिथे आजही अशोक वाटिका वगैरे तशीच मंदिरही आहे तिकडे म्हणजे लंकामध्ये. आणि आजही तिथले लोकही म्हणजे असं नाहीये की आपण जातो जेव्हा अशोक वाटिकापर्यंत तर आपल्याला चांगला प्रतिसाद मिळतो. म्हणजे असा त्रास नाहीये. पण ज्या प्रदेशामध्ये जिथले आपण छत्तीसगडमध्ये जातो तर कौशल प्रदेश एक आहे, चंद्रखुरी एक गाव चंद्रखुरी, तिथे कौशल्य मंदिर आहे. कौशल्य तिथली होती चंद्रखुरीची. तर तिथे कौशल्यमय सगळ्या आरत्या वगैरे सगळे कौशल्यमय है ना. कौशल्य नाही होती तो रामजी कहाँ से आते म्हटलं असा. तर सगळ्या तिथले म्हणजे ते कौशल्यमय. आणि तिथेच एक सुषण वैद्यचं आपण प्रकरण पाहतो. हे सुषण वैद्यही चंद्रखुरीचेच होते, तिथे त्यांचं मंदिर आहे. हा, ते पहिल्यांदा पाहायला मिळालं है ना. दुसरं एक आणखीन सांगायचं म्हणजे रामाने जिथे जिथे ज्या ज्या लीला केल्या त्याप्रमाणे सगळे मंदिर आहे. म्हणजे इथे विभीषणला भेटले होते तर विभीषण रामाचं मंदिर, इथे जटायूला भेटले होते आणि महाप्रयाण झालं तिथे जटायूचं तर राम आणि त्यांच्या कुशीमध्ये जटायू. हनुमानजीला इथे भेटले होते तर मारुती आणखीन श्रीराम गळे मिळताना ते मंदिर आहे. अंजनेय पर्वतवरती आपण जाऊ तिथे म्हणजे हनुमानजीचा जन्म झालाय तर तिथे अंजने माता आणि बाल हनुमान. म्हणजे जिथे जिथे ज्या ज्या प्रसंग झाले चित्रण केलेले तर ते सगळ्या मूर्त्या तिथे मिळतात. आणि आणखीन आरती आणि तिथल्या लोकपरंपरा त्या स्टाफच्या मिळतील आपल्याला. त्यांनी प्रादेशिक संस्कृती जपून ठेवली. हा, बिलकुल बिलकुल बिलकुल. याच्यावर पण आपण एक पुस्तक लिहिली, त्याबद्दल पण सांगा प्रेक्षकांना, म्हणजे त्यांनाही अयोध्यावाले याच्यावर. ऍक्च्युअल आम्ही एक हा प्रयास केला की ही जी यात्रा आहे 12,500 किलोमीटरची यात्रा आहे. वनवास कसा केला, कुठे कुठे गेले, तिथे कोणते प्रसंग झाले, आणखीन ते सगळे अनुभूत तिथे जाऊनच करू शकतो आपण. बरोबर. म्हणून ते सगळे प्रसंग आणि बरोबर तिथल्या कथा. म्हणजे श्रीरामाची ही यात्रा बगैर कारण कुठे नाही गेले ते.
काही ना काही कारण होतं. तर ते सगळे कारणही त्या पुस्तकामध्ये लिहिले आहेत. दुसरा वाल्मिकी रामायण, अध्यात्म रामायण, आनंद रामायण, स्कंद पुराण, पद्मपुराण, मानस, रामचरित मानस, यांच्यामधले जितके प्रसंग आहे ज्या ठिकाणचे, त्या प्रसंगाचा मी डिटेल त्याच्या पुस्तकामध्ये लिहिलंय की ह्या सर्गामध्ये, ह्या श्लोकामध्ये हे लिहिलेलं आहे. मानसच्या अरण्यकांडच्या ह्या दोह्यामध्ये हे लिहिलेलं आहे आणि त्याप्रमाणे हे मंदिर आहे, हे स्थान आहे आणि त्याच्यामध्ये हे सगळं पाहायला मिळतं आणि तिथलं महात्म्य. म्हणजे ही यात्रा आम्ही लोकांच्या सवलतीकरता 5 विभागामध्ये ह्याला भागित केली आहे. पहिला भाग आम्ही अयोध्या ते चित्रकूट, दुसरा चित्रकूट ते सुतीक्ष्ण मुनी आश्रम, तिसरा पार्ट म्हणजे सुतीक्ष्ण मुनी आश्रम, एक मिनिट, सुतीक्ष्ण मुनी आश्रम ते पंचवटी, चौथा पंचवटी ते किष्किंधा आणि लास्ट किष्किंधा ते रामेश्वरम. म्हणजे 15-15 दिवसाची ही यात्रा या पुस्तकात लिहिली आम्ही. म्हणजे जास्तीत जास्ती लोक म्हणजे तिथे जाऊन 10-15 दिवस स्पेंड करू शकतात लोक. पण आपली भारतीय संस्कृती काय, सनातन धर्म काय, आजही रामाला लोक कोणत्या दृष्टीने पाहतात, ते आजही अस्तित्वात हे सगळं आहे. आणि दुसरं, आपली गौरवशाली परंपरा, संस्कृती, संस्कार तिथे प्रमाणित होतात, है ना. म्हणजे मध्ये मध्ये आपल्याला अरे असा हुआ था क्या, असं झालं होतं का, नाही तिथे जाऊन पहा तुम्ही. हा, तू तिथे जाऊन पहा आणि तिथे गेल्यावर आपले सगळे संशय खतम. तर खूप लोक जाव तिथे, खूप म्हणजे पाहायला मिळेल. आणि युथला आपण दाखवू शकतो. आपण पाहून आलो की मग सांगू ना. अजून एक म्हणजे वर्तमानमध्ये एक प्रॉब्लेम आहे, मुलं धार्मिक कार्य काही करत नाही. त्याच्याहून छोटे मुलं दिवसभर मोबाईल पाहतात. आपल्याला हे सगळं कोणी सांगितलं की हे सगळं होतं, द्वापर युग होता, आणखीन त्रेतायुग होता वगैरे, आपल्या वडील बंधूंनी सांगितलं. मग आपल्याला आलं आपल्यावर, है ना, आणि आपण सगळं करतोय ते. आता आपण आपल्या लहान पोरांना हे सगळं सांगतोय का? आपल्याजवळ वेळच नाहीये आणि वेळेबरोबर आपलं अध्ययनही नाही येत का? काही जाईल तर निघेल. कारण आत्ताच्या मुलांना प्रूफ हवंय सगळं. हा, ते प्रश्न विचारतात. हा, जिज्ञासू येते. मग आपण जाऊन ते म्हणजे आपण जाऊ, त्यांनाही घेऊन जाऊ, सगळं दाखवू आपण, हे असं आहे, हे असं आहे, हे असं आहे. मग त्यांना विश्वास बसेल. आणि मग ते मोबाईल नाही पाहणार ते. मग तुमच्या जवळ येतो, पण मग ती अगदी एक गोष्ट आणखीन सांगा. तर आपण अजून म्हणजे आजकाल लहान पोरांना कोणचे ते व्हिडिओ लावून देतो बाहेरचे. बरोबर. आपण काही नाही बोलत, ते व्हिडिओ पाहत राहतात. म्हणजे पुढच्या पिढीला पोहोचवण्याची जबाबदारी आपली आहे. बरोबर. आणि या पुस्तक वाचल्यानंतर आपल्याला नॉलेज मिळेल. जितकं आपलं ज्ञान वाढेल तितकं आपण संप्रेषित करू शकतो. तर हा एक मोठा प्रकल्प होता की लोकांमध्ये थोडीशी जागृती, धर्माविषयी, आपल्या सनातन पद्धतीविषयी, आपल्या परंपरा काय, लोक परंपरा काय, आपली पूजा पद्धती काय, आपले किती देव आहे, त्रेतायुगमध्ये काय झालं होतं, द्वापरमध्ये काय झालं होतं, सतयुगमध्ये काय झालं होतं, हे सगळं कळायला पाहिजे. खूप चांगला प्रयत्न आहे आपला हा, आणि हा प्रवास, आणि आपण जो पुस्तकांमध्ये याला दिलंय की लोकांपर्यंत हे पोहोचलं पाहिजे. खूपच छान आपला प्रयत्न आहे हा. आणि आपण इतका आम्हाला वेळ दिला आज आणि आपले अनुभव आम्हाला सांगितले, त्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद आपला. वेब दुनियालाही नमस्कार. धन्यवादही.